पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वांना जय येशू. प्रियजन हो, कॅथलिक विश्वासाचा केंद्रबिंदू असलेला पवित्र परमप्रसाद याविषयी आपण चिंतन करूया. पवित्र परमप्रसाद हे प्रभूचे शरीर आहे. येशूने शेवटच्या भोजनाच्या दिवशी भाकर हातात घेऊन म्हटले की हे माझे शरीर आहे, आणि ते प्रभूचे शरीर आमच्यासाठी बनले. आणि ते प्रभूचे शरीर रोज जेव्हा पुरोहित येशूने म्हटलेले शब्द आपल्या तोंडाने उच्चारून मिसा बलिदानामध्ये भाकरीला अभिषिक्त करतो, आशीर्वादित करतो, त्या क्षणी दुसरं काही नाही तर ते येशूचे शरीर बनते. प्रियजनो, आणि ती एक आमची शक्ती आहे. रोज मिसा बलिदानाद्वारे येशू आम्हाला भेटतो, आमच्यामध्ये येतो, आमच्या शरीराशी एक होतो. आणि जेव्हा आम्ही पवित्र परमप्रसादाद्वारे येशूला आम्ही ग्रहण करतो, तेव्हा आमचं शरीर येशूचं शरीर बनते. हे एक मोठी देणगी देवाने आम्हाला दिलेली आहे. आम्हाला पवित्र बनवण्यासाठी, आम्हाला स्वर्गीय अनुभव देण्यासाठी, आम्हाला ईश्वरीय अनुभव देण्यासाठी प्रभू येशूने हे मोठे कार्य आमच्यासाठी करून ठेवलेले आहे. आणि येशूने म्हटलेले आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 28:20 मध्ये शेवटचे वचन आम्ही ऐकतो. काय म्हणत आहे येशू? मी युगाच्या शेवटपर्यंत सर्व दिवस तुमच्या सोबत आहे. आमच्या सोबत आहे. येशू आमच्या सोबत आहे. आणि पवित्र परमप्रसादामध्ये येशू आमच्या सोबत आहे, आमच्यामध्ये राहतो, आमच्यामध्ये कार्य करतो, आम्हाला शक्ती प्रदान करतो, आम्हाला सामर्थ्य देतो, आम्हाला पवित्र बनवतो, आम्हाला परमेश्वराकडे वळवतो, आम्हाला आशीर्वादित करतो. म्हणून प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया पवित्र परमप्रसादामध्ये. आणि येशूने वेळोवेळी याचं प्रमाण दिलेलं आहे की तो आमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये उपस्थित आहे. आणि या पवित्र परमप्रसादामध्ये दुसरं काही नाही तर येशूचं शरीर आणि रक्त आहे. 10 वर्षापूर्वी केरलामध्ये एका विलाकानूर येथील ख्रिस्त राजा चर्चमध्ये फादर थॉमस जेव्हा मिसा बलिदान चढवत होते, आणि जेव्हा त्यांनी रोटीची, भाकरीची अभिषिक्त प्रार्थना केली, पवित्रीकरणाची जी प्रार्थना केली, कॉन्सक्रेशन प्रार्थना, ती प्रार्थना केली. आणि जेव्हा रोटी वर उचलली तेव्हा प्रत्यक्षात त्या रोटीमध्ये येशूचं रूप दिसलं. येशूचं रूप म्हणजे हुबेहूब प्रभू येशू, त्याचं चित्र, त्याचा चेहरा त्या रोटीमध्ये दिसला. आणि हे पाहिल्यानंतर एकदम सर्वजण आश्चर्यचकित झाले. आणि फादरांनी ती मग होस्ट सांभाळून ठेवली, पवित्र परमप्रसादाच्या पेटीमध्ये ठेवली. आणि आर्च बिशपकडे त्याची बातमी गेली. आणि आर्च बिशपने रोममध्ये पाठवलं आणि त्याची तपासणी झाली, त्याची लॅबॉरेटरीमध्ये त्याची चाचणी झाली. आणि त्याच्यानंतर परवा घोषित करण्यात आलं की तो एक चमत्कार होता. आणि येशूने स्वतः आपले रूप दाखवले. येशूने रूप दाखवले अशासाठी की हे प्रमाण देण्यासाठी, हे सिद्ध करून दाखवण्यासाठी की त्या पवित्र परमप्रसादामध्ये येशू आहे. एवढेच नाही प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतिहासामध्ये जुन्या काळापासून पुष्कळ वर्षापासून आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी येशूने त्या पवित्र परमप्रसादामध्ये येशूची उपस्थिती आहे हे दर्शवण्यासाठी पुष्कळ चमत्कार केले. आम्ही पाहतो 8व्या शतकामध्ये लासियानोमध्ये एक
पवित्र परमप्रसादाचा एक मांसाचा तुकडा झाला, मांस, रक्त आणि मांसाचा तुकडा झाला. म्हणजे आणि त्याच्यावर जेव्हा चाचणी झाली तेव्हा सिद्ध झालं की हे दुसरं काही नाही तर खरोखर एक मांस आहे. आणि म्हणून प्रभू येशू हे पवित्र शरीर काय आहे, प्रभूचे शरीर आणि रक्त आहे, हे वेळोवेळी आम्हाला दाखवून देत आहे. आणि 1996 मध्ये कार्डिनल बर्गोग्लिओ म्हणजे मागचे पोप फ्रान्सिस यांच्या काळामध्ये सुद्धा एकदा मनुष्याच्या हृदयाचे ते मांस झालेलं दिसलं एकदा त्या पवित्र परमप्रसादामध्ये. मनुष्याच्या हृदयाचं मांस, हृदयाच्या मांसामध्ये आणि हाताच्या मांसामध्ये थोडासा फरक आहे. हाताचं मांस थोडंसं हार्ड असते, कडक असते, आणि हृदयाचं मांस एकदम आपण पाहतो एक हृदयाचं जे एखादं मांस आपल्याला पाहिल्यानंतर एकदम एक सॉफ्ट, एक मऊ असलेलं हृदय असतं. म्हणजे एकदम प्रेमाने भरलेलं हृदय. हृदय म्हणजे एक प्रेमाचं प्रतीक आणि त्या प्रेमानं भरलेलं मांस अशा प्रकारे त्या पवित्र परसामध्ये दिसून आलं. आणि त्याच्यानंतर 25 डिसेंबर 2013 मध्ये लेग्निका पोलंडमध्ये एक दुःख सहन करणाऱ्या व्यक्तीचं हृदय अशा प्रकारे या पवित्र परमप्रसादामध्ये दिसून आलं. प्रियजनो, हे वेगवेगळ्या प्रकारचे हे चमत्कार आणि पुष्कळ. माग आम्हाला माहीत आहे एक केरळामध्ये एक राणी नावाची एक महिला, तिच्या जिभेवर जेव्हा परमप्रसाद ठेवण्यात आलं तेव्हा तिथं मांस आणि रक्त म्हणजे मांसाचा एवढा तुकडा दिसून आला. पुष्कळ लोकांनी ते पाहिलेलं आहे. आणि पुष्कळ ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे चमत्कार झाला आहे. आणि आम्ही पाहतो धन्य कार्लो अक्वेटिस यांनी जेवढे काही या जगामध्ये पवित्र परमप्रसादा संबंधामध्ये चमत्कार झाले ते सर्व त्यांनी गोळा केलं आणि त्याची यादी बनवून वेबसाईटद्वारे सर्व लोकांना ते पाठवले. म्हणजे साक्षी बनला, त्यांनी साक्ष दिली आणि सर्वांना त्याचा अनुभव यासाठी त्यांनी सर्वांना त्याची माहिती दिली. म्हणजे एक वेगवेगळ्या ठिकाणी जिथं कुठं हे पवित्र परमप्रसाद चमत्कार घडला ते त्यांनी गोळा करून लोकांना दाखवलं. तर अशा प्रकारे ह्या पवित्र परमप्रसाद एक आमच्यासाठी एक वरदान आहे. आणि आजही प्रियजन हो, आम्हाला पवित्र परमप्रसादाला जेव्हा आम्ही ग्रहण करतो तेव्हा प्रभू आमच्यामध्ये येते. हे वेळोवेळी दर्शन देऊन येशूने हे साबित केलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे की खरोखर येशू याच्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आम्हाला एक मोठे वरदान आहे. आम्ही जेव्हा कधी आम्हाला पवित्र परमप्रसाद ग्रहण करायला संधी भेटते तेव्हा आम्ही अति भक्तीने, तयारीने आपण त्याला ग्रहण करावं आणि रोज आपण पवित्र परमप्रसाद ग्रहण करावं, त्याची भक्ती करावं, आराधना करावं. त्याच्याद्वारे प्रत्यक्षामध्ये येशू आमच्यामध्ये उपस्थित राहते आणि आम्हाला अनुभव येणार आणि आमच्या जीवनातले सर्व कार्य ठीक होणार. आमच्या घराला प्रभू आशीर्वादित करणार, आमचं जीवन धन्य बनवणार, कारण येशू सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे. प्रियजन हो, आपण देवाकडे प्रार्थना करूया, प्रभूकडे प्रार्थना करूया. आम्हाला जास्तीत जास्त या पवित्र परमप्रसादाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. येशूने आम्हाला ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी एक मोठी संधी दिली आणि या ख्रिस्ती जीवनाद्वारे आम्ही या पवित्र संस्काराद्वारे प्रभूच्या जवळ येतो आणि प्रभू आमच्यामध्ये येतो आणि आमचे शरीर येशूचे शरीर बनते. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू महान आहेस प्रभू. तू आमच्या मुक्ती योजनेमध्ये आम्हाला सहभागी केलेस, तुला धन्यवाद. आणि तुझ्या पुत्र प्रभू येशूच्या शरीर रक्ताने तू आम्हाला संपन्न करतोस. पवित्र मिस्सा बलिदानाद्वारे तू आमच्यामध्ये येतोस. हे प्रभू येशू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्हाला असे वरदान दे की आम्ही सुद्धा तुझ्या या पवित्र परमप्रसादाचा अनुभव घ्यावा आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुझी कृपा मिळावी
आणि तू आमच्याशी सदैव राहावा. आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये, तर तुझ्या पवित्र परमप्रसादाशी आम्ही जुळून राहावे, अशी आम्हाला कृपा दे. प्रभू येशू, आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. प्रभूची कृपा आम्हा सर्वांना लाभो आणि प्रभू सदैव आमच्यासोबत राहो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्या सभा घेता आम्हा सर्वांसह असो, आत्ता, नेहमी व सर्व काळ. आमेन.